बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनी ही पोटनिवडणूक लढवत असताना त्यांच्या प्रचारार्थ मी आज या ठिकाणी 12 ते 13 गावात आम्ही जाऊन गावभेटी घेतल्या, तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, लोकांचं काय म्हणणे ते ऐकून घेतलं। प्रचाराच्या दरम्यान मतदान करत असताना प्रत्येक बूथवरती जास्तीत जास्त मतदान केले गेले पाहिजे, म्हणजेच की मतदाराचा टक्का वाढवला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व ठिकाणी गेलेलो। माझ्यासोबत सामाजिक न्यायाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी मगरे होते, बारामतीचे नगरसेवक नवनाथ बल्लाळ होते, सामाजिक न्याय महाराष्ट्राचे सर्व जिल्हा अध्यक्ष या प्रचारादरम्यान उपस्थित होते। ज्या ज्या ठिकाणी जाणार त्या त्या ठिकाणचे गावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील, या लोकांच्या गाठी भेटी घेऊन मतदान कशा प्रकारे केलं पाहिजे आणि मतदानाचा टक्का जास्तीत जास्त कसा वाढला गेला पाहिजे, जेणेकरून स्वर्गीय अजितदादा पवार हे ज्या मताधिक्याने निवडून येतात त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्याने वहिनी निवडून आल्या पाहिजे असं आम्ही मतदारांना आव्हान करत आहोत। रोहित पवारांनी ट्विट केले, अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। सातत्याने रोहित पवार ही भूमिका मांडतात, तुम्ही सरकारमध्ये काम केले, काय भूमिका? तुम्हाला माहिती की ही घटना घडल्यापासून त्यांची जी मागणी आहे ती मागणी खरं तर वास्तविक बरोबर आहे, त्यांच्या मागणीशी आम्ही सहमत आहे, पण आता एक 23 तारीखपर्यंत निवडणूक आहे, त्यामुळे त्याबद्दल बोलणं उचित राहणार नाही। कर्नाटकमध्ये रोहित पवारांनी जो 0 एफआयआर दाखल केला तो 0 एफआयआरच्या अनुषंगाने सीबीआयने तपास चालू केलाय आणि डीजीसीएचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना सीबीआयने ताब्यात घेतलंय, अटक केली। कुठतरी रोहित पवारांच्या प्रयत्नांना यश आले असं वाटतंय तुम्हाला? रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश आले आमच्या महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले जे काय प्रकार असेल, घातपात असेल, त्याची चौकशी केली जाईल आणि जे दोषी आढळतील त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल। अजितदादांच्या प्रचारार्थ आता सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ पवार कुटुंब सगळं आता प्रचारामध्ये फिरत आहे, कुठतरी राजकीय दृष्ट्या ही पवार कुटुंब पुन्हा एकत्र येईल असं वाटतंय तुम्हाला? निवडणूक ह्याबद्दल बोलणं म्हणजे माझ्यासारख्याला तर ह्याबद्दल बोलणं आता उचित नाही। शेवटी बारामती लोकसभा मतदारसंघातून गेली अनेक वर्षापासून आदरणीय दादांचं नेतृत्व होतं, त्याच्यानंतर वहिनी आहेत, साहजिकच एक कुटुंब आहे, पवार फॅमिली मोठी आहे, त्या दृष्टिकोनातून प्रचारामध्ये सहभागी झाले असते। तुम्ही महाराष्ट्र शासनामध्ये आपले पद भूषवलेले आहेत, मग महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय विभागाचा एक मोठा निधी अनेक योजनांकडे वळवलेला, जवळपास 6,64 कोटीचा निधी तो वळवलेला आहे आणि यामुळे जो सामाजिक न्याय विभागाचं खाते आहे त्याच्यावरती एक तूट आलेली असा एक अहवाल नाही। मध्यंतरीच्या काळामध्ये जे आता प्रश्न आपण विचारलेला आहे तो चर्चांती आला होता आणि त्यावर माझं असं मत आहे, राज्याचे त्या खात्याचे मंत्री संजय शिरसाट असतील, त्यावेळेस अर्थमंत्री म्हणून अजितदादा पवार काम पाहत होते, त्यांनी त्याबद्दल सविस्तर खुलासा केला होता। अनुसूचित जमातीच्या उपविभागाचा विषय पुढे येतोय, कुठतरी हे प्रकरण थांबावं अशी मागणी आता दुसऱ्या बाजूला होते, तुम्ही कसं बघता? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही चळवळीत काम केलेले, सरकारमध्ये समाविष्ट आहात, काय वाटतं तुम्हाला? नाही, अजून तर वर्गीकरणाचा प्रश्न हा चर्चेला आलेला आहे, त्याच्यावर प्रत्यक्षात जी इम्प्लिमेंट आपण म्हणतो जी कारवाई व्हायला पाहिजे त्याविषयी चर्चा व्हायला पाहिजे। अजून तर तशी काही चर्चा होत नाही। हरकती येतील 30 तारीखपर्यंत आपण आम्ही सर्वांनी वेट आणि वॉच अशी परिस्थितीच केली पाहिजे। तर महायुतीचे उमेदवार म्हणून सुनेत्रा पवारांचा प्रचारार्थ भाजपचे अनेक नेते बारामतीमध्ये आले, त्यांनी सुनेत्रा पवारांचा प्रचार केला, मात्र आता रोहित पवारांनी असा आरोप केलाय की भाजप काहीतरी स्वार्थी राजकारण करत आहे, स्वतःच्या स्वार्थापोटी भाजपचे नेते इथे येत आहेत, 2029चं मिशन भाजपला पूर्ण करायचंय, बारामतीचा आमदार भाजपला आपलं करायचंय अशी टीका रोहित पवारांनी केली भाजपवर। तुम्हाला काय वाटतं? कारण तुम्ही महायुतीचे घटक आहात। सुनेत्रा वहिनी या महायुतीच्या उमेदवार आहेत, महायुतीचा धर्म पाळण्यासाठी भारतीय जनता पार्टी असेल, रामदासजी आठवले असतील, कवाडे गट असेल, काँग्रेस असेल किंवा एकनाथजी शिंदे यांचा शिवसेनेचा गट असेल, सर्वजण धर्म पाळण्याच्या दृष्टिकोनातून उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी या ठिकाणी बहुसंख्येने येत आहेत। उद्या सांगता सभा पार पडते,
कोण कोण या सांगता सभेला येणार? सांगता सभेला आज चर्चा करत असताना सकाळीच मी पार्थदादांशी बोलत असताना त्यांनी सांगताना सांगितलं की मुख्यमंत्री साहेब पण येणार आहे, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे येणार आहेत, बाकीचे पण अजून जे मंत्री आहेत उद्या त्या सांगता सभेला येतील. रोहित पवार म्हणतात की स्टार प्रचारक बारामतीमध्ये येऊन बारामतीकडून जेवढा आदेश देतात ते बारामतीकडे कदाचित मान्य होणार नाही. कसं पाहता? नाही, शेवटी स्वर्गीय अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. आज माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता असेल, आज सुनील मगरे हे सामाजिक न्यायाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांची संपूर्ण टीम आज आम्ही ज्या 12-13 गावात गेलो होतो जवळजवळ 70 ते 75% जिल्हा अध्यक्ष सामाजिक न्यायाचे या प्रचारामध्ये सहभागी आहेत. रोहित पवार 2029च्या आमदारकीची तयारी करतात असं माहितीचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष वैभव सोनकर नाही, माझी एक तुम्हाला सर्वांना पत्रकार आणि मीडियाला विनंती आहे, उद्याची 23 तारखेची तर निवडणूक होऊ द्या. 23 तारीखची निवडणूक झाल्यानंतरचा विषय येतो. 29ची निवडणूक कोण कसं काय लढणार आता त्या प्रश्नावरती चर्चा करणं उचित राहणार नाही. बारामतीच्या मतदारांना काय आव्हान असणार आहे? बारामतीच्या मतदारांना किंवा आदरणीय दादांनी जो विकास केलेला आहे हे माझ्यासारख्या बाहेरच्या कार्यकर्त्यांनी येऊन इथल्या कार्यकर्त्याला सांगणं उचित नसणार आहे. कारण का दादांनी बारामती शहराचा विकास म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये बारामतीचं एक मॉडेल तयार केलं होतं. त्या मॉडेलच्या संदर्भात आम्ही लोकांना फक्त एवढीच विनंती करू शकतो की पोटनिवडणूक आहे तर सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करा, जेणेकरून दादांनी जे मताधिक्य घेतले होते त्यापेक्षा अधिक मताधिक्य वहिनींना मिळाले पाहिजे अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. खरं संपूर्ण निवडणूक दुःखात पार पडते आणि विशेष म्हणजे अजित पवारांच्या जाण्यानंतर पोलीस निवडणूक पार पडते दादांच्या शिवाय काय कसं पाहतात? नाही, आता एक लक्षात घ्या, निवडणूक प्रक्रिया ही हा शासनाचा भाग आहे, तो प्रोसिजर आहे. ती प्रोसिजर तर सर्वांना पूर्ण करणं भागच आहे. भले कार्यकर्त्यांमध्ये उत्साह नसतील पण शेवटी आदरणीय दादांनी बारामतीमध्ये विकास केलेला आहे. त्या विकासाच्या जोरावरतीच आज आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते उद्याची निवडणूक जास्तीत जास्त मताधिकांनी सुनेत्रा वहिनी निवडून येतील असा आमचा सर्वांचा ठाम विश्वास आहे.